मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ बनवतोय आपले हे पांढरे लाईट आहेत त्याच्यावरच, आणि मी जोपर्यंत हे बंद होणार नाहीत तोपर्यंत व्हिडिओ बनवतच राहणार आहे. तर सगळ्यात पहिलं मला कमेंट्स येत होत्या की जर पथदिवे असतील तर तिथं आम्हाला गरज नाही पडणार हायबीमची, पण आपण बऱ्यापैकी पाहतो की काही ड्रायव्हर हे सिटीमध्ये देखील हायबीमवर गाड्या चालवतात, तर ते पहिलं बंद केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही पांढऱ्या लाईट्स वापरत असाल जे की चायना मेड आहेत, आणि काही जण फॉग लॅम्पच्या जागेवरती पण ते चायना बल्ब लावतात, तर ते डायरेक्ट डोळ्यावरती लागतात, जे की समोरून येणाऱ्या गाडीला असतील आत्ता. तर अशा प्रकारच्या लाईट या डायरेक्ट डोळ्यावरती लागतात आणि समोरच्या ड्रायव्हरला काही सेकंदासाठी दिसणं बंद होतं. आणि जर समजा समोरच्या ड्रायव्हरला जर दिसलं नाही तर मात्र तिथं अपघात होण्याचे चान्स वाढतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये होतं काय की आता हे जे चायना मेड बल्ब आहेत तर त्याच्यामध्ये जे की प्रोजेक्टर लाईट आणि हे एक आलेले आहेत, आता नवीन बल्ब आलेत पांढरे, जे की आपण याच्यामध्येच हॅलोजन बल्ब लावायच्या जागी लावतो आणि ते अजून जास्त स्प्रिट होतात, अजून जास्त प्रसारून त्याचं प्रकाश टाकतात. तर त्या बल्बमुळे समोर आपल्याला वाटतं की आपल्याला भरपूर दिसतं, पण जर समोरून जर हायबीमची गाडी आली तर आपल्याला काहीही दिसत नाही त्या पण बल्बच्या वापराच्या नंतर. तर हे आपण बंद केलं पाहिजे, जेणेकरून आपण सर्वांचीच सुरक्षितता धोक्यात नाही आणणार. आणि होतं काय मित्रांनो, समोरच्यानं जर 250 वॅटचा बल्ब वापरला तर आपण 350 वॅटचा बल्ब वापरतो आणि त्याच्यामध्ये आपल्या डोळ्यांची सुरक्षितता धोक्यात येते. आणि जर अचानक सरकारने याच्यावर जर बंदी आणली तर आपल्याला समोरचं काहीही दिसणार नाही आहे. त्याच्यामुळे आपण स्वतःच या लाईट्सचा वापर करणं टाळलं पाहिजे, जेणेकरून आपल्यालाही त्रास होणार नाही आणि समोरच्यांनाही त्रास होणार नाही. तर बघा, विचार करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि कमेंट करा.